नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, खादी हे एक वस्त्र नाही तर तो एक विचार आहे. पर्यावरणपूरक चळवळ आहे. रोजगार निर्मितीचं हे एक उत्तम साधन आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, खादी हे अस्त्र आहे, शस्त्र आहे. खादी हा एक विचार आहे. खादी फॉर नेशन, खादी फॉर डेव्हलपमेंट, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, खादी फॉर नेशन. आणि माननीय पंतप्रधानांची ही घोषणा लक्षात घेत राज्य मंत्रिमंडळाने आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने एक घोषणा केली, ती म्हणजे हर घर खादी, घर घर खादी. आणि याच अनुषंगाने आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय. आजचा आपला विषय आहे हर घर खादी, खादी आणि ग्रामोद्योग मंडळावर आधारित आजचा विशेष कार्यक्रम. आणि त्या दृष्टिकोनातून माहिती देण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे रवींद्र माधव साठे यांना. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आजचे आपले पाहुणे रवींद्र माधव साठे सरांविषयी सांगायचं तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेमध्ये 30 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कामाचा सरांचा अनुभव आहे. स्वर्गीय सुधीर फडके यांनी स्थापन केलेल्या सावरकर दर्शन प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव म्हणून 2002 पासून ते जबाबदारी पार पाडत आहेत. राष्ट्रवाद, नक्षलवाद या विषयात सरांची विशेष रुची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं लिखाण सतत सुरू असतं. डिसेंबर 2022 पासून आजच्या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. याला राज्यमंत्री दर्जा आहे. या मंडळाची जबाबदारी घेतल्यापासून मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि मधमाशी हा आता विशेष अभ्यासाचा विषय आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रात मध क्रांती व्हावी यासाठी मंडळाचं मिशनही आखण्यात आलेलं आहे. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे माननीय पंतप्रधान महोदय यांची घोषणा हर घर खादी, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, खादी फॉर डेव्हलपमेंट या अनुषंगाने. आणि मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय रवींद्र माधव साठे सर. सर, सगळ्यात आधी खादी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खादी आणि भारतीयांचं नातं हे पूर्वापार आहे. याचा विचार करताना हे नातं नेमकं कसं आहे, कसं विकसित होत गेलं याविषयी. एकतर आपल्या परंपरेत खादीला खूप मोठं स्थान आहे. तर अनेक जणांना माहीत नसेल की खादी हा शब्द खद्दर या शब्दाची व्युत्पत्ती आहे. अच्छा. म्हणजे लोकर आहे, ताग आहे, रेशीम आहे आणि कापूस आहे. यापासून हातमागावर किंवा जे विणणं आपण म्हणतो हे जे नैसर्गिक फॅब्रिक आहे या फॅब्रिकचं हाताने विणलेलं कापड म्हणजे खादी. आता त्याला खद्दर हे नाव होतं. आता खद्दर नाव पुढे महात्मा गांधींनी त्याचं खादी केलं, कारण आपल्याला माहिती आहे की खादीचं कापड थोडंसं खरमरीत असतं. त्यामुळे महात्मा गांधींनी खादी असं पुढे त्याचं रूढ केलं. हा खादीचा इतिहास आहे. पण जर आपण भारतीय परंपरेत त्याचं स्थान म्हटलं तर त्याला अतिशय महत्त्व आहे. एक तर तुम्ही मगाशी म्हणालात की पर्यावरणाला पूरक असं हे खादी हे वस्त्र आहे. भारताचा भारतीय आत्मा जो आपण म्हणतो या आत्म्याला अनुरूप असा आपला पोशाख आहे. नक्कीच. त्यामुळे खादीचं ते महत्त्व आहे. दुसरं असं की सिंधू संस्कृतीत या खादी शब्दाचे उल्लेख सापडतात. अच्छा. नंतर मोहनजोदडो संस्कृती जी आपल्याला सापडली उत्खननात, तर तिथे जे शिल्प होती या शिल्पावर खादीचा उल्लेख आहे. अच्छा. एवढंच नव्हे तर रामायण रामायणात रेशीम वस्त्राचा उल्लेख आहे. महाभारतात तर तामिळनाडूमधून खादीचं वस्त्र मागवलं असे उल्लेख आहेत. नंतर अमीर खुसरो हा कवी होता 12व्या-13व्या शतकातला. म्हणजे त्याची एक तर कविताच आहे, एक पुरुष बहुत गुणचरा, लेटा जागे सोये खडा, उलटा होकर डाले बेल, यह देखो करतार का खेल. म्हणजे अमीर खुसरोनी 12व्या-13व्या शतकात म्हटलं. पुढे 15व्या शतकात संत कबीर होऊन गेले. आता कबीर हे स्वतः बुनकर होते, तो भाग वेगळा. पण कबीरांचा एक दोहा आहे, आपल्याला माहिती आहे, तो आपण सर्वजण गातो, चदरिया चिनी रे चिनी. कबीरांचा तो दोहा आहे. ते कबीर काय म्हणत, चरखा जिनी जरे कातोगी हजरी का सूत, नणद के भाई या की सौ. म्हणजे माझा चरखा जळून दे नको आणि मी अशी प्रार्थना करतो, मी अशी प्रतिज्ञा करतो की माझ्या हातून उत्तम सूत कातलं जाईल. त्यामुळे सुताई कताई आपण जे म्हणतो ही भारतीयांची देणगी आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुद्धा खादीचा उल्लेख आहे. आपण अजंठा वेरूळ लेणी म्हणतो, आपण बघायला जातो. हो. या अजंठा लेणीत सुद्धा काही शिल्प अशी आहेत की त्या शिल्पात महिला सूत कातते अशी त्याची चित्र आहेत. त्यामुळे ही सगळी भारतीय परंपरा आहे खादीची. त्यामुळे ते खादीशी आपलं नातं आहे, इकडच्या भावविश्वासी नातं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्या दृष्टीने आपण खादीकडे बघितलं पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यामधला मुख्य भूमिका निभावताना स्वातंत्र्य सेनानींबरोबर सुद्धा खादी होतीच. त्यामुळे खादीचं नातं हे आपलं जन्मानुजन्मे आहे असं म्हणायला हरकत नाही, शतकानुशतके. अगदी बरोबर. जेव्हा खादी असं आपण म्हणतो तेव्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, आता आपण खास करून राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडे येऊया. तेव्हा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांचं कशा पद्धतीचं ही व्युत्पत्ती झाली, कशा पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली आखत आली आणि इतिहास काय आहे त्यांचा? एक तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक, एक देशभक्तीचं प्रतीक म्हणून खादीकडे बघितलं जातं. लोकमान्य टिळकांनी या देशात चतुसूत्री दिली. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्याच्यात पूर्ण स्वराज्य होतं, नंतर स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण आणि अशी ही चतुसूत्री होती आणि परदेशी मालावर बहिष्कार अशी चतुसूत्री होती. तर त्या चतुसूत्रीत स्वदेशी एक महत्वाचं होतं आणि त्या स्वदेशीत खादीने एक महत्वाची भूमिका निभावलेली. म्हणजे महात्मा गांधींना त्याचं महत्व पटलं आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ही चळवळ सुरू केली. 1918 मध्ये त्यांनी पहिलं खादीचं वस्त्र विणलं महात्मा गांधींनी. म्हणजे गंगाबेन नावाची एक विधवा महिला होती, त्या महिलेने पहिलं ते करून दिलं. आणि त्याच वेळा मधुबनी गाव, मधुबनी आपल्याला माहिती बिहारमध्ये, मधुबनीमध्ये प्रत्येक गावात खादी विणली जायची. आणि त्यामुळे या खादीत एक पूर्ण ताकद आहे आणि गरिबी निर्मूलन असा एक त्याचा सुरुवातीचा हा मुख्य हेतू राहिला. आणि त्या गरिबी निर्मूलनातून या खादीकडे महात्मा गांधींनी एक स्वातंत्र्याची लढाई करण्यासाठी त्याचा एक शस्त्र म्हणून वापर केला. आपल्याला माहिती की ब्रिटिशांचं आपल्या देशावर साम्राज्य होतं, त्यामुळे आर्थिक साम्राज्यवादापासून सुटका करण्यासाठी हा खादीचा उपयोग कसा करता येईल ही महात्मा गांधींना कल्पना सुचली. आणि मग त्यांनी तो चरखा आणि सगळा त्याचा व्यापक त्याला स्वरूप दिलं, चळवळ केली. 1918 मध्ये पहिलं त्यांनी कापड विणलं गांधीनगरमध्ये, गुजरातमध्ये, आणि नंतर मग साबरमती आश्रमात, आणि नंतर मग 1923 मध्ये खादी बोर्ड झालं आणि 1925 मध्ये हा सगळा खादी महासंघ, म्हणजे त्यांनी एक मोठ्या देशभर पातळीवर त्याला काँग्रेसने ठराव केला आणि त्याच्यावर एक अखिल भारतीय चरखा महासंघ स्थापन झाला. आत्ताच 25 सप्टेंबरला त्याची जन्मशताब्दी सुरू होईल. त्यामुळे हा सगळा खादीचा इतिहास आहे. आणि स्वातंत्र्य मिळालं, देशभक्तीचं तर प्रतीक होतंच, आणि त्याच्यात आणखीन एक मानवता, समता ही त्याच्या मागची, आर्थिक स्वातंत्र्य तर आहेच, आर्थिक स्वातंत्र्य आहे, मानवता आहे आणि समता आहे, अशा तिन्ही गोष्टी या खादीत अंतर्भूत आहेत. आणि मग जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तर देशभक्तीची भावना थोडीशी ज्या खादीच्या माध्यमात नव्हती ती थोडीशी कमी झाली. पण हे प्रयोग सगळे सुरू राहिले. आणि 1957 साली राष्ट्रीय स्तरावर आयोग स्थापन झाला केंद्राचा, खादी आणि ग्रामोद्योग आयोग. आणि मग प्रत्येक राज्यात खादीची बोर्ड स्थापन झाली. आणि मग आपल्या राज्यात 1960 साली 11 एप्रिल 1960 जो महात्मा फुलेंची जयंती असते, हे प्रत्यक्ष त्या कायद्यान्वये काम सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामकाज 1962 पासून सुरू झालं. असा सगळा राज्य खादी मंडळाचा इतिहास आहे. आणि मग सुरुवातीला वि.स. पागे ज्यांनी या देशात रोजगार हमी योजना आणली, ते 18 वर्ष जवळजवळ या मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या सगळ्या मंडळाला आकार उकार दिला. त्यामुळे वि.स. पागे आहेत, नंतर बाळासाहेब भारदे आहेत, नंतर शिरूभाऊ लिमये आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशा सगळ्या थोर मंडळींची परंपरा या मंडळाला लाभलेली आहे. त्यामुळे हा सगळ्या मंडळाचा इतिहास आहे. जे खंदे विचार प्रवर्तक मंडळी आहेत त्यांची साथ घेऊन मंडळाची कार्यप्रणाली सुरू झालेली आहे. जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये गणेशोत्सवाचं महत्व आहे तितकंच खादीचंही महत्व अबाधित आहे असं म्हणायला हवं. आणि आजतागायत ती खादी लोकप्रिय आहे असं म्हणत असताना खादीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे हा मुद्दा माननीय पंतप्रधान महोदयांनी ठळकपणे मांडलेला आहे. आणि तोच मुद्दा आपण मंडळाने सुद्धा राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने उचलून धरलेला आहे. हे नेमकं कसं काय झालं आणि काय त्यामागे विचारधारा आली? नाही तर खादी मंडळ कशासाठी स्थापन झालं तर खादी या विषयाला प्रोत्साहन मिळावं आणि त्याच्याशी आणखीन विषय जोडलेला तो ग्रामोद्योग, कुटीरोद्योग ज्याला आपण म्हणतो. अगदी म्हणजे खादी हे वस्त्र आहे, त्यापासून सगळे बनवलेले जे सगळे कपडे आहेत त्याचा उपयोग केलाच पाहिजे.
पण गांधीजींनी कुटीरोद्योग जोडला. हा. म्हणजे त्यांनी स्वयंपूर्ण खेड्यांची कल्पना मांडली होती. म्हणजे गाव हे स्वयंपूर्ण झालं तर शहराकडे येणारा जो तरुण आहे, जे शहराकडे येणारे लोंढे आहेत तरुणांचे, हे थांबतील, गावातच त्याला रोजगार प्राप्त होईल, अशी कल्पना आहे. त्यामुळे कुटीरोद्योगाला चालना कशी देता येईल या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून, हा खरा मंडळाचा मूलभूत विचार आहे. अच्छा. मग खादी उत्पादक आहेत. आता महाराष्ट्रात एकेकाळी 72 संस्था काम करत होत्या. आज त्या कमी 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 होत आज त्याची जरा चांगली अवस्था नाहीये. पण मंडळाने आम्ही पुन्हा ठरवलंय की इकडे या राज्यात सुद्धा खादी उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत. या संस्थांना ऊर्जितावस्था कशी आणता येईल. मी अनेक जण म्हणतात की तुमचं खादी कापड महाग असतं. वास्तविक ते महाग नसतं. आज आपण कुठे गेलो तर 4-5 हजाराचं जॅकेट आपण रेमंड किंवा अशा विकत घेतो. पण खादीचा कपडा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला लोक महाग म्हणतात. त्यामुळे खादी उत्पादकांना सुद्धा प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की खादी संस्थांची ज्या काही सुरू आहेत त्यांची आम्ही बैठक घेतली 2-3 वेळा. अच्छा. आणि त्यांना सुद्धा कसं प्रोत्साहन देता येईल. आता सरकारकडे मी मागणी केलेली आहे की 2010 पर्यंत आपलं राज्य आहे हे राज्य खादी उत्पादकांना अनुदान देत होतं. आता ते अनुदान काही कारणाने बंद झालं तांत्रिक कारणांमुळे. तर ते अनुदान पुन्हा आपण सुरू करतोय. त्यामुळे महाराष्ट्रात या विषयाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था पुढच्या काही काळात आपला निश्चित दिसेल. आता आपण जेव्हा म्हणतो की हर घर खादी, आता हर घर खादी याचा अर्थ आता पंतप्रधानांनी सुद्धा 15 ऑगस्टला आवाहन केलेलं आहे, केलं होतं की आपण काही ना काही खादीचा कपडा खरेदी करा. आता असं आहे की प्रत्येकालाच समजा जॅकेट घेणं परवडणार नाही किंवा खादीची साडी घेणं परवडणार नाही. पण आपण घरात खादीचा रुमाल तर वापरू शकतो की नाही. नक्कीच. किंवा आपल्या उशा असतात त्या उशांचे आभ्र तर खादीचे करू शकतो की नाही. आपल्या घराचे पडदे असतात ते पडदे सुद्धा आपण करू शकतो की नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या खादीच्या छोट्या रुमालापासून आपलं खादीचं जॅकेट, खादीचा कुर्ता, खादीची साडी सगळं करू शकतो. त्यामुळे खादीचा कपडा आपल्या कपाटात कुठे ना कुठे त्याला स्थान पाहिजे. नक्कीच. म्हणजे मग ते देशभक्तीशी पुन्हा जोडलं जाईल. आणि जो खादी निर्माता आहे, खादी उत्पादक आहे, जो कारागीर आहे खादीचा, त्याच्या घरात एक ज्योती जळेल, दीपक जळेल असं पंतप्रधान म्हणतात. त्यामुळे खादीचं कापड वापरणं हा एक मुद्दा आहे. तसाच दुसरा मुद्दा असा आहे की या कुटीरोद्योगाच्या माध्यमातून जे जे उद्योग सुरू झाले आहेत, आता योजनांची आपण माहिती करून घेऊ. त्या योजनांमधून ज्यांनी कर्ज घेतलेली आहे आणि त्यातनं स्वतःचे उद्योगधंदे उभे केले आहेत, छोटे छोटे कुटीरोद्योग, म्हणजे ज्याच्यात गृहोपयोगी खाण्याच्या वस्तू असतात, पापड आहेत, लोणची आहेत, तिथपासून ते तुम्ही शॅम्पू वापरता, बरोबर, अशा छोट्या वस्तू आहेत, किंवा दिवाळीचे दिवे सुद्धा आहेत. अगदी असे छोटे छोटे उद्योग आहेत, नित्योपयोगी अनेक वस्तू असतात त्याविषयी. तर ह्या वस्तू आपण काय विकत घेणं म्हणजे हर घर खादी. आम्ही जेव्हा म्हणतो हर घर खादी, घर घर खादी, त्याचा अर्थ खादीचा कपडा हे आहेच, ते तुम्ही वापरा, ज्याला शक्य त्याने विकत घ्याच, ते जॅकेट असेल या कोणताही पद हे असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त कुटीरोद्योगाच्या माध्यमातून जी वस्तू तयार झाली ती वस्तू आपण कायम विकत घ्या, हा आमचा संदेश आहे. म्हणजे कुटीरोद्योगाला चालना मिळेल अशा दृष्टीने मंडळ हे प्रयत्न करत आहे. वा, म्हणजे हे हर प्रकारे हर घर खादी पोचावी यासाठी हे प्रयत्न आहे. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा उद्योजकांना, त्या निर्मात्यांना सुद्धा आपण एकत्रित आणत आहात, उत्पादनं विविध पातळ्यांवरती पोहोचत आहात. बरोबरीने आणखी कोणते उपक्रम आहेत जेणेकरून ही खादी वेगवेगळ्या घरांमध्ये पोहोचेल, त्याचबरोबर उद्योजकतेला सुद्धा वाव मिळेल? त्याच्यापूर्वी एकच मगाशी आपण परंपरा आणि खादीचं महत्व आपण जे जोडलं, त्याच्यात आणखीन एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की शाश्वत विकासाचं एक साधन आहे खादी आहे. आणि आपली भारतीय संस्कृती म्हणते की निसर्गाचं शोषण करू नका, निसर्गाचं दोहन करा. त्यामुळे पर्यावरण, आज आता ग्लोबल वॉर्मिंग असे शब्द सगळे आपण ऐकतो, पण आपली भारतीय संस्कृती पहिल्यापासून सांगते की निसर्गाचं संतुलन राखा, पर्यावरणाचं संतुलन राखा, आणि ते खादी आपल्याला शिकवतं. त्यामुळे खादी आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे मला आठवतंय की आम्ही अनेक महाविद्यालयीन तरुणांना गुंतवण्यासाठी काही उपक्रम सुरू केले, त्याची माहिती देईन मी नंतर. ते एका महाविद्यालयात मी गेलो होतो आणि तिथे खादीवर मला बोलायची संधी मिळाली. तर बसल्या बसल्या मला खादी या शब्दाचा इंग्रजीत लॉंग फॉर्म ज्याला आपण म्हणतो त्याचा विस्तार, आता खादीचं इंग्रजीतलं स्पेलिंग आहे KHADI. आता प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. के स्टँड्स फॉर नॉलेज, म्हणजे याला ज्ञान आपण म्हणतो, की आपण ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे ज्ञानाचं कायम. दुसरा H स्टँड्स फॉर ऑनेस्टी, म्हणजे प्रामाणिकता, तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक राहिलं पाहिजे. A स्टँड्स फॉर अलर्टनेस, तुम्ही कायम सजग राहिलं पाहिजे. नंतर आहे D,
डी स्टँड्स फॉर डिसिप्लिन, हा हा म्हणजे शिस्त, अनुशासन. तुमच्या जीवनात अनुशासन पाहिजे. आणि शेवटचं आहे आय, ते खूप महत्वाचं आहे. आय स्टँड्स फॉर इंटेग्रिटी, म्हणजे प्रामाणिकता. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी जर हे केल्यात, एकत्र केल्यात, तर तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला खादी शिकवतं. त्यामुळे खादी विचार आहे म्हणजे नुसतं कापड वापरणं नाही, तर आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. हा दृष्टिकोन खादी आपल्याला शिकवतं. त्यामुळे या दृष्टिकोनातनं या सगळ्या विषयाकडे आपण बघितलं पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही प्रश्न विचारलात की कोणते कोणते उपक्रम आहेत. तर एक तर याचा मुख्य उद्देश काय, की याचा मुख्य उद्देश की लोकांनी रोजगार देणारं बनलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. ज्याला स्वयंपूर्णता म्हणतो, स्वावलंबी म्हणतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमी म्हणतात की आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत व्हायचा असेल तर त्याच्यात खादीचं मोठं स्थान आहे. नक्कीच. म्हणजे अनेक तरुणांनी ठरवलं की मी नोकरी करणार नाही, मी नोकरी देणारा बनेन. तुम्ही एखादा कुटीरोद्योग चालू करता, त्या कुटीरोद्योगाच्या माध्यमातून तुम्ही 3-4 जणांचे संसार उभे करता, त्यांचंही पालनपोषण करता, त्यांनाही रोजगार मिळतो. त्यामुळे असे रोजगार देणारे बना. त्यामुळे हा रोजगार देण्यासाठी मंडळांच्या काही योजना आहेत, काही केंद्र सरकारच्या आहेत. आता त्यातली पहिली योजना जी आहे ती योजना आहे ती पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. अच्छा. हा 2009 साली सुरू झाला. त्याचं स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला ते बघता येईल. नक्कीच. की हा रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू झाला 2009 पासून. आणि महाराष्ट्रात हे मंडळ आपलं तो रोजगार निर्मिती कार्यक्रम आपला राबवतीये. आता त्याचा उद्देश काय की एकतर ग्रामीण भागातल्या तरुणांनी शहराकडे न येता आपल्याच भागात त्याला व्यवसाय सुरू करता येईल. आता त्याच्यात सुरुवातीला अट होती की केवळ ग्रामीण भागात, पण आता आपण ती थोडी अट शिथिल केली. आता शहरी भागातल्या तरुणांसाठी सुद्धा हा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. म्हणजे या माध्यमातून सर त्याच कसं की उद्योजकांनाही प्रोत्साहन मिळणार आहे, हे आपण पुन्हा एकदा नमूद करूया. आणि त्यासाठी ही स्कीम कशी आहे ही आपण समजावून सांगत आहोत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, PMEGP ज्याला इंग्रजीत म्हणतात. तर बेरोजगार आहेत, ह्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची एक मोठी संधी आहे. 2009 साली ते सुरू झालं आणि महाराष्ट्रात आपल्याला खादी मंडळाच्या माध्यमातून आपण ती हे करतो. आता त्याचे काही निकष आहेत. अवश्य. एक तर 18 वर्ष वरील व्यक्ती असावी. उत्पन्नाची मर्यादा त्याला लागू नाहीये. अच्छा. अजिबात लागू नाहीये. तिसरं आहे कमीत कमी शिक्षण 8वी पास, ज्याला 5 लाखाच्या वरती अनुदान पाहिजे त्याचं 8वी पेक्षा शिक्षण म्हणजे 8वी पास असावा. ओके. आणि ह्याच्यात 50 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मिळतं. आणि त्याच्यातलं आणखीन सांगायचं तर काही जणांना म्हणजे जो सर्वसाधारण गट आहे त्याच्यात 10% स्वतःची हे टाकायला लागते, ज्याला गुंतवणूक म्हणतो. आणि जो अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, महिला आहेत, अशांसाठी ती अट शिथिल आहे, त्याला केवळ 5% आपल्याला हे करायला लागतं. त्यामुळे हा एक खूप मोठा चांगला एक उपक्रम आहे. आतापर्यंत जवळजवळ 50,000 जणांना आपण यातनं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे राज्य खादी मंडळाच्या माध्यमातून, सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर. आणि त्याच्यात दुसरं सांगता येईल की जसं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे तसाच आपल्या राज्याने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असा सुरू केला. तशाच सगळ्या फक्त 45 अशी वयाची अट आहे आपल्या राज्यात. त्यामुळे हा एक उपक्रम आपल्या राज्यात सुरू झालेला आहे. आणि आमचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये खादी मंडळाचं कार्यालय आहे. या खादी मंडळाच्या कार्यालयात कोणालाही जर अशा प्रकारे योजना पाहिजे असेल तर त्यांनी खादी मंडळाशी संपर्क करावा, किंवा इथे वेबसाईटचे पत्तेही दिलेले आहेत आपल्या त्यात, वेबसाईटवर आपण अर्ज करावा. आणि अगदी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळं करता येतं. आजचा सगळा ई-कॉमर्सचा जमाना आहे, त्यामुळे त्याच्या माध्यमातून करता येतं. आणि त्याच्यात तुम्हाला 50 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं. म्हणजे ज्याला तुम्हाला नवीन धंदा सुरू करायचा आहे त्याला 50 लाखांची पर्यंत मदत आहे. आणि तुम्ही शेती करू शकणार नाही, त्याच्यात तुम्ही पशुपालन करू शकणार नाही, पण त्याच्यावर आधारित तुम्हाला सेवा उद्योग ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला करता येतील. म्हणजे तुम्हाला शेती म्हणजे तुम्हाला आंब्याची शेती करता येणार नाही, पण आमरसापासून तुम्हाला प्रक्रिया केलेले पदार्थ बनवता येतील. तुम्हाला गोपालन करता येणार नाही, पण दुधापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला करता येतील. त्याला सेवा उद्योग म्हणतात. त्याच्यासाठी 20 लाखाचं अनुदान आहे, कर्ज आहे. आणि त्याच्यात 35% सबसिडी ही जे आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, डोंगराळ भागात जे राहतात अशांसाठी 35% त्याला अनुदान आहे.
अच्छा, आणि शहरी भागातल्यांना ते अनुदान कमी आहे. बरं, तेव्हा या माध्यमातून अनेक जणांनी उद्योग उभे केलेले आहेत. त्यामुळे या 2 योजना या खूप मोठ्या योजना आहेत. नक्कीच. आणखीन तिसरी योजना जी आहे ती आमची मधकेंद्र योजना. बरं, मधमाशीचा विषयाची चर्चा आपण नंतर करू. नक्कीच. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच परत येऊ आणि बऱ्याच काही योजना आणि वेगवेगळी कवाडं जी खुली होत आहेत त्या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे हर घर खादी या संकल्पनेविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय रवींद्र माधव साठे सर. चा ब्रेक घेण्यापूर्वी आपण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम काय आहेत याविषयी बोलत होतो. पण तत्पूर्वी महाखादी ही संकल्पना काय आहे, खादी संदर्भातले अजून काय उपक्रम आहेत याविषयी जाणून घ्यायला आवडेल. महाखादी हे आमच्या खादी मंडळानेच पुरस्कृत केलेला एक ब्रँड आहे. अच्छा, त्याच्यामागची कल्पना अशी आहे की महाराष्ट्रात जेवढे उद्योजक म्हणजे खादीच्या माध्यमातून ज्यांनी कर्ज घेऊन आपले नवीन व्यवसाय सुरू केले, दोन्ही योजनातले म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांच्या मार्फत ज्यांनी कर्ज घेतलं आणि आपले उद्योगधंदे सुरू केले आणि यशस्वीपणे ज्यांनी केले त्यांची जी उत्पादनं आहेत ही उत्पादनं महाखादी या एका ब्रँड खाली आणायची. अच्छा, आणि म्हणजे मग आमची प्रदर्शनं जशी आत्ताच आमचं प्रदर्शन आहे मंत्रालयात. बर, आता ते 21 ते 23 आत्ता ऑगस्ट आत्ता आमचं प्रदर्शन आहे. तर अशी राज्यभर जी प्रदर्शनं लागतील त्या प्रदर्शनात या उद्योजकांनी केलेली वस्तू उत्पादन त्यांचं त्यांना विक्रीसाठी ठेवता येईल. म्हणजे खादीच्या माध्यमातून एकदा तुम्ही या योजनेत सहभागी झालात की तुमच्या उत्पादनावर महाखादी असा तुम्हाला ब्रँड देता येईल आणि मग ते तुम्हाला कुठेही विक्रीसाठी पाठवता येईल अधिकृत. ही महाखादीची संकल्पना आहे. आत्ता आमचे जेवढे उत्पादक आहेत या सगळ्यांचा एक सूचीकरण सुरू आहे. प्रत्येकाची उत्पादनं मागून ती आम्ही टेस्ट करून त्याची गुणवत्ता सुद्धा पाहिजे ना. म्हणजे नुसतीच उत्पादन करायची असेल तर खादी मंडळाचं तेही काम आहे की उद्योजकांना प्रेरित करणं, त्यांना बाजारपेठ मिळवून देणं हे आहेच, पण त्यातली गुणवत्ता कशी वाढेल हे दर्जा हा महत्वाचा आहे. त्यामुळे अशी दर्जेदार उत्पादनं जी आहेत ही सगळी उत्पादनं महाखादी ब्रँडमध्ये आम्ही आणतो आणि त्याला विक्रीची व्यवस्था त्याला उपलब्ध होते. त्यामुळे हा एक महाखादी हा एक वेगळा असा म्हणजे एकाच छताखाली यांना विक्रीचं नियोजन आणि विपणन या दोन्ही गोष्टी इथं साध्य होऊ शकतात असं आपण म्हणतो. या सगळ्याच्या बरोबरीने सुद्धा खादीला आपण प्रमोट करायचं आहे, खादीला पुढे घेऊन जायचं आणि खादीसह जीवन जगायला हवं असं आपण म्हणताना अनेकविध उपक्रम मंडळामार्फत राबवले जातात. पण तत्पूर्वी मगाशी जो तुम्ही उल्लेख केला होता मुद्दा तो म्हणजे मधाच्या विषयीचा. मधाचं गाव ही सुद्धा एक ऐकायला सुद्धा गोड वाटणारी संकल्पना आपल्या मंडळाने आणलेली आहे. मधाचं गाव हे काय आहे नेमकं? नाही, जसं इकडच्या राज्य खादी मंडळाला एक वेगळं महत्व आहे. ते वेगळं महत्व अशासाठी की खादी मंडळाचे म्हणजे प्रत्येक राज्यात मंडळ आहेत, पण महाराष्ट्र खादी मंडळाची अशी विशेषता आहे की आमच्या मंडळाची एक स्वतःची स्वतंत्र घटना आहे. अच्छा, हे कुठच्याच राज्यात हे नाही. बर, त्यामुळे एका अर्थाने थोडीशी स्वायत्तता आहे. म्हणजे उद्योग विभाग आमचे पालक आहेत, पण तरी मंडळाला एक काहीशी स्वायत्तता आहे काम करण्याची. त्याच अनुषंगाने महाबळेश्वरला आमचं मंडळाचं राज्य मधमाशी संदर्भातलं संचालनालय, मधसंचालनालय. आता हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की कुठच्याही राज्यात मधसंचालनालय नाही. ते आमच्या राज्याला एक प्रकारे भाग्य आहे की ही संधी मिळालेली. खरंच, नक्कीच. त्यामुळे मधमाशांचं पालन, मधमाशांचं संवर्धन, मधावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी, प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी सुरू असतात या संचलनाच्या माध्यमातून, आमच्या मंडळाच्या माध्यमातून. तर हे करता करता मध ह्या विषयात एवढी ताकद आहे. म्हणजे रोजगार निर्मितीचं जे साधन आहे, जोडधंदा आपण ज्याला म्हणू, की कृषी आणि मधमाशी हे एवढं अतूट नसं नातं आहे की तुमचं कृषी उत्पन्न किंवा कुठचंही बागायचं उत्पन्न वाढवायचं असेल तर मधमाशीचा खूप मोठी भूमिका आहे. नक्कीच. त्यामुळे अधिकाधिक मधमाशा संवर्धन झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे, ही प्रक्रिया वाढली पाहिजे.
त्यामुळे हे केलं तर आपल्याच राज्याचं उत्पादन वाढेल आणि एक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील असं लक्षात घेऊन आपण मधाचं गाव ही संकल्पना विकसित केली बरं. की त्याचा उद्देश काय की त्याचा उद्देश की अनेक जण एक पारंपरिक पद्धतीत मधपानाचा व्यवसाय करत असतात पण त्यांना एक योग्य दिशा दिली पाहिजे शास्त्रीय पद्धतीत त्यांना आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे असं आम्हाला वाटलं त्यामुळे अशी काही आम्ही गावं निवडली की जे डोंगराळ प्रदेशात आहे जिथे मधमाशीला खूप चांगला फुलोरा आहे अशा काही की त्या गावातल्या लोकांना वाटतं की आपलं मधाचं गाव झालं पाहिजे लोकसहभाग हा सर्वात महत्वाचा आहे गावाला काही पुरस्कार मिळालेले असले पाहिजेत सरकारचे असे त्याचे काही निकष आहेत पण त्याचा मुख्य उद्देश की मधमाशी या विषयाचं जतन होणं संवर्धन होणं सेंद्रिय मध लोकांना मिळणं लोकांना रोजगार निर्मिती निर्माण होणं पर्यावरणाचं रक्षण होणं हे सगळे विषय आहेत अशा संकल्पनेतनं मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली अशा विषयातनं आणि 2022 मध्ये 16 मे 2022 अशा दिवशी मांघर महाबळेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे हे मांघर हे पहिलं मधाचं गाव झालं आता तिथे मधाचं गाव झालं म्हटल्यावर मधाचं उत्पादन सुद्धा त्या गावात वाढलं नंतर मधाचं गाव म्हणजे ते आणखी एक कल्पना आहे की मधु पर्यटन जसं लोक मधुचंद्राला जातात तसं मधु पर्यटनाला लोकांनी जावं कारण ते तिथे निसर्गाचं सौंदर्य आहे ते बघण्यासारखं आहे त्यामुळे त्या गावात एक आता 1.5 लाख लोक त्या गावाला मांगरगावला भेट दिली 22 नंतर आणि नंतर मग जेव्हा लोक जातात त्या गावात तेव्हा मग तिकडे अनेक गोष्टी वाढतात मग तिथे हॉटेल इंडस्ट्री वाढते मग तिथे तुमचं मोटारी जातात त्यामुळे टायर आहे तिथे गाईड लागतो लोकांना त्यामुळे असे सगळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि आज मांगर गावाचं उदाहरण द्यायचं तिथं मधाचं उत्पादन 1.5 पट झालेलं आहे मग तिथे आपण एक सेल्फी पॉइंट ठेवतो तिथे मध विक्री केंद्र ठेवतो तिथे एक मधाची प्रयोगशाळा आहे असे वेगवेगळे प्रयोग चालतात म्हणजे अनुषंगिक विविध विक्रीची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे आणि त्यातून उत्पादन वाढेल आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त रोजगार सुद्धा वृद्धी होईल अशी व्यवस्था आहे लोकांना शुद्ध सेंद्रिय मध मिळतो कार्यक्रमातला पहिला फोन आहे बऱ्याच वेळापासून खोळांबलाय तुमच्या परवानगीने तो घेते आपल्याशी बोलतायत दीपक आष्टी शिर्डीहून नमस्कार दीपकजी प्रश्न विचारा सर मी आपला कार्यक्रम बघितला हॅलो सह्याद्री तर मी शिर्डी येथे राहतो मला आपला हो चला बोला व्यवसाय करायचा होता तर मला थोडी माहिती वगैरे द्या सर धन्यवाद सर नक्कीच माहिती मिळेल आतापर्यंत जो कार्यक्रम सुरू आहे त्या माध्यमातून माहिती पोहोचत आहेच आहे त्याचबरोबर आणखीन माहिती सुद्धा सर देत आहेत सर तुम्ही शिर्डीला राहता म्हणजे शिर्डी नगर जिल्ह्यात आहे बरोबर फोन त्यांचा बहुतेक संपर्क तुटलाय पण ऐकतायत टीव्हीवर ठीक आहे आपण आपापल्या जिल्हास्थानी जे आमचं खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचं कार्यालय आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातल्या ग्रामोद्योग अधिकाऱ्याशी आपण संपर्क करावा म्हणजे आपल्याला त्या सगळ्या योजना सांगू शकतील त्यामुळे आपण कृपया ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपापल्या जिल्ह्यात आमच्या राज्य खादी मंडळाच्या कार्यालयात संपर्क करावा सर मगाशी आपण खादीच्या अनुषंगाने उद्योजकता कशी आहे त्या हे सांगितलं होतं त्याच बरोबरीने मधाच्या अनुषंगाने उद्योजकता मंडळाच्या मार्फत कशी वृद्धिंगत होऊ शकते याविषयी सांगूया दीपकजींना सुद्धा त्यातून मार्गदर्शन मिळू शकेल मधाचं गाव जरा पूर्ण करतो तर एक आपण मधाचं गाव ही संकल्पना एका गावात पूर्ण केली पण केवळ म्हणजे ही मधक्रांती झाली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात ठीक म्हणजे आमची तर आणखीन एक घोषणा आहे की जिथे गाव तिथे मधाची पेटी प्रत्येक गावाने मधाची पेटी पाळली पाहिजे कारण मधमाशांचं एवढं महत्व आपल्या जीवनात आहे की मधमाशा नसत्या पृथ्वीतलावर नष्ट झाल्या तर पुढच्या 2-3 वर्षात सगळी मानवजात नष्ट होईल असं आईन्स्टाईन म्हणाले होते त्यामुळे परपरागीकरण की आपण आज जे सगळं फळं खातो आपण सगळं अन्न खातो जसं शेतकरी महत्वाचा आहेच तसं मधमाशाही महत्वाच्या आहेत नक्कीच त्यामुळे ही मधाची गावं संकल्पना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या आम्हाला सरकारने खूप मोठं सहकार्याच्यात दिलेलं आहे अनुदान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मधाचं गाव पुढच्या काळात करणार आहोत जसं आणखीन 2 मधाची गावं झाली कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव झालेलं आहे पालघर जिल्ह्यात घोलवड हे होऊ घातलेलं आहे म्हणजे झालेलं अर्ध गाव आमचं झालेलं आहे भंडारवाडी नांदेडमध्ये आहे नंतर रत्नागिरीत आम्ही करणार ही सगळी आमच्या अधिकाऱ्यांनी गावं ही निवडलेली आहेत आता हळू त्याची प्रक्रिया चालू आहे अमरावतीतलं चिखलदरा आपल्याला माहिती आहे त्या चिखलदऱ्यात एक आमझरी नावाचं गाव आहे नंतर पिर्ला
आणखीन शेजारच्या चंद्रपूरमध्ये आहे. त्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही करायला घेतलेली आहेत. आता त्या पुढच्या काळात ही सगळी होतील. त्यामुळे या सगळ्याचा उद्देश की महाराष्ट्रात ही मधक्रांती व्हावी, अधिकाधिक मधाचं उत्पादन व्हावं आणि अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की आणखीन याचा उपयोग काय असू शकतात, तर ह्याच्यातली उपउत्पादनं असतात. म्हणजे मधमाशी म्हणजे मधाचं पोळं किंवा मधपेटी केवळ मध नसतं, तर त्यातनं आपण मेण असतं. होय. मेण हे उपउत्पादन आहे. नंतर रॉयल जेली आहे, हा हा. नंतर प्रोपोलिस आहे, बर. नंतर मधमाशीचं विष हेही महत्वाचं आहे. होय. हे सगळे आपल्याला उद्योगधंदे त्याच्या माध्यमातून सुरू करता येतात. जोडधंदा म्हणून हा सुरू करता येतो. आणि ह्या सगळ्याला गती देण्यासाठी आम्ही मधकेंद्र योजना बरं अशी आमच्या मंडळाने केलेली आहे. आता ही मधकेंद्र योजना काय आहे की ज्याला आपल्या ठिकाणी केंद्र सुरू करायचं, मधकेंद्र म्हणजे 10 पेट्या त्यांनी विकत घ्यायच्या, त्याच्यात 50% आम्ही देतो अनुदान आणि 50% कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देतो, किंवा त्यांनी स्वतः 50% गुंतवणूक केली तरी चालेल. मग त्याला त्याचं प्रशिक्षण घ्यायला लागेल. ते 10 दिवसांचं प्रशिक्षण आपण महाबळेश्वरला देतो. त्यामुळे अशी मधकेंद्र योजना आहे आणि व्यक्तिगत रित्या चालवू शकतो. आणि एक संस्था केंद्र ज्याला करायचं आहे, मग तिथे मधमाशी पालन कसं करायचं याची सगळी यंत्रणा लागते. ती यंत्रणेची त्याच्याकडे सिद्धता पाहिजे. आणि मग स्वतःच्या नावावर किमान 1 एकर जमीन पाहिजे, ज्याला प्रगत मधपाळ म्हणतो. त्यांच्यासाठी सुद्धा योजना आहे. 50 पेट्यांची योजना आहे ती. त्यामुळे त्याला निकष तेच आहेत, वयाची अट नाही. हे महत्त्वाचं, वयाची अट नाही. त्यामुळे कुठच्याही टप्प्यावर त्याला व्यवसाय सुरू करता येईल. त्यामुळे ह्या मधकेंद्र योजना आमची खूप चांगल्या या योजना आहेत आणि ह्याचा प्रचार अधिकाधिक झाला पाहिजे, कारण ते एक रोजगार निर्मितीचं साधन आहे. नक्कीच पर्यावरणाचं संतुलन राखते मधमाशी. त्यामुळे ह्या 2 मोठ्या योजना या मधकेंद्र योजना म्हणून आमच्या आहेत. नक्कीच या सगळ्याच्या बरोबरीने नक्कीच उद्योजकता असं म्हणताना आणखीन कोणता आहे का भाग की जो उद्योजक म्हणून घडायला मदत करू शकतो, म्हणजे दीपकजींना पण त्यातून मार्गदर्शन मिळू शकेल. आणि उद्योजकता असा जेव्हा विचार करतो कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही म्हणालात तसं, तर कुठल्या बाबींचा आणखीन विचार करता? आणखीन एक योजना जी केंद्र सरकारची आहे, गेल्या 15 ऑगस्टला आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याची घोषणा केली होती, ती आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की रोजगार हमी योजना जशी आहे तशी कारागीर रोजगार हमी योजना महाराष्ट्रात 20 पाग्याने सुरू केली होती. आपल्याकडे एकेकाळी 12 बलुतेदार संस्था होत्या. म्हणजे इथे जातीचा मुद्दा नाही, पण त्या वेगवेगळ्या पारंपरिक कला आहेत. अगदी म्हणजे सोनार कला आहे, कुंभार कला आहे, अशा वेगवेगळ्या कला ज्या आहेत, मासेमारी सुद्धा त्याच्यात आलं, चर्मकार आहेत, अशा वेगवेगळ्या कला आहेत. तर त्याला 18 कला एकूण जोडलेल्या आहेत. आणि महिलांसाठी ब्युटी पार्लर सुद्धा आहे. तुम्हाला शहरात सुद्धा ही योजना कार्यवाही करता येईल. तर ही एक मोठी योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, ही योजना सुद्धा मंडळातर्फे आपल्या राज्यात आपण योजतोय. आणि त्याचा लाभ असा आहे की त्याला 1 लाखापर्यंत विनातारण कर्ज आपण उपलब्ध करून देतो. त्याचे काही निकष आहेत, आपल्याला ते वेबसाईटवर आपल्याला मिळतील. ते विश्वकर्मा योजना सुद्धा जर आपण केली तर ह्या सगळ्या 18 कला ज्या आहेत, आता त्यात कुलप बनवणं ही सुद्धा एक कला आहे. किंवा मासेमारीसाठी ज्याला जाळं लागतं, नेट म्हणतो आपण इंग्रजीत, हे जाळं निर्माण करणं हे सुद्धा ही एक कला आहे. अनेक कला आहेत, शिल्पकला, वास्तुकला, सगळ्या ह्या कला ज्या आहेत, पारंपरिक कला, ह्या सगळ्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन मिळावं आणि रोजगार उत्पन्न व्हावा आणि तुम्ही विश्वकर्मा बनावं. थोडक्यात म्हणजे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की तुम्ही स्वतः विश्वकर्मा व्हावं, कृतीशील व्हावं, कलेचा वापर आपल्या आयुष्यामध्ये व्हायला हवा. त्यामुळे ह्याची माहिती आमच्या सगळ्या कार्यालयांमध्ये मिळू शकते. त्यामुळे ह्याचाही लाभ आपल्याला घेता येईल. मध आहे, खादी आहे, हे मुद्दे आहेतच सर, पण या बरोबरीने मंडळामार्फत आणखीन एक उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे हात कागद संस्था. हा नेमका उपक्रम काय आहे, त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो आणि हे कोणासाठी आहे याविषयी? नाही, आता हातकागद याला एक वेगळं महत्व आहे. बरं. आता हातकागद हा पुन्हा पर्यावरणाला पूरक असा विषय आहे. त्यामुळे पुण्याला आमचं ते कार्यालय आहे हातकागदाचं, आणि तिथे हातकागदापासून वस्तू कशा तयार करायच्या याचं एक प्रशिक्षण दिलं जातं. आता तो काही काळांपूर्वी अभ्यासक्रम तो रहित झाला होता, पण आता पुन्हा आम्ही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने, आमच्या उद्योग विभागाच्या मदतीने आम्ही पुन्हा त्याला पुनर्जीवित करता येईल का असा विचार करतोय. म्हणजे अनेक तरुणांनी तिथे प्रशिक्षण घ्यावं. आणि हातकागदापासून आज अनेक वस्तू, आता गणपती येतोय,
तर आता गणपतीत हातकागदापासून बनवलेले गणपती म्हणजे पर्यावरण पूरकच. त्यामुळे ते गणपती कसे बनवायचे. नंतर आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आपण इंग्रजीत त्याला फाईल, मराठीत धारिका म्हणतात, अशा धारिका आपण वापरतो. तर हातकागदापासून बनवलेल्या ज्या धारिका आहेत, या धारिका 100 वर्ष त्याला मरण नाही. खूप वर्ष त्या टिकतात. किंवा आज अनेक आम्ही महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, यांना आम्ही संपर्क करतोय की आपण विद्यार्थ्यांना जी प्रमाणपत्र देतो, ही प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही हातकागदापासून जर बनवलीत तर त्याला 100 वर्ष मरण नाही. किती छान. त्यामुळे आम्ही अनेक महाविद्यालय, अनेक विद्यापीठ यांना आम्ही संपर्क करतोय. त्यामुळे हातकागदाच्या किंवा आता विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला हातकागदापासून बनवलेली एखादी छोटी पेन्सिल आहे किंवा छोटं पॅड आहे किंवा वही आहे, असं पर्यावरणाला पूरक असणारं असं साहित्य पुढच्या काळात सर्वांना मिळेल असे आमचे प्रयत्न आहेत. आणि ते आमचं काम पुण्याला चालतं. जसं मदसंचालनाला एक वेगळी आमचं एक वैशिष्ट्य आहे, तसं हातकागद केंद्र पुण्याचं हे सुद्धा आमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तर तोही अधिकाधिक कसा प्रचार त्याचा करता येईल याचा मी प्रयत्न करतो. आपण व्हिजिटिंग कार्ड्स आपण म्हणतो, ही हातकागदापासून आपण बनवली, देखणी दिसतात, तुम्हाला ती फाडता येत नाही आणि ती टिकाऊ असतात. एकदा तुम्ही केली की कायमस्वरूपी ती राहू शकतात. त्यामुळे आणखीन एक उपक्रम आम्ही खरं म्हणजे सरकारने त्याचा अधिकृत GR काढलेला आहे केंद्र सरकारने, की खादी विषयाचं प्रमोशन ज्याला आपण म्हणू, की त्याला अधिकाधिक आपल्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांनी दर सोमवारी खादी परिधान केलं पाहिजे असं केंद्र सरकारचा एक GR निघालेला आहे. म्हणजे आपापल्या राज्यांनी ठरवावं, त्या राज्यांनी की कुठचा दिवस पाळायचा. जसं आमच्या खादी मंडळाने दर सोमवार आम्ही ठरवलेला आहे की दर सोमवारी आमचे सर्व कर्मचारी खादी परिधान करून येतात. त्यामुळे आपणही असे अनेक उपक्रम आपल्या भागात करू शकतो की जिथे कार्यालय आहेत किंवा भेट आपण वस्तू देतो, दिवाळीला आपण भेट देतो तर आम्ही पुष्पगुच्छ देतो, तर त्याच्याऐवजी हातकागदापासून बनवलेल्या वस्तू आपल्याला भेट देता येईल. आमचा मध देता येईल तुम्हाला भेट म्हणून. जसं आमचा मधुबन हा ब्रँड आहे, आमचा जो स्वतःचा मध आहे हा मधुबन नावाने विकला जातो. हा मधुबन नावाचा ब्रँड आहे. आता तुम्ही उद्योगधंदा जेव्हा म्हणता, या मधाचाही प्रचार आमच्या मंडळाचा जो मध आहे शुद्ध सेंद्रिय मध आहे, त्या मधाचाही व्यवसाय ज्याला करायचा आहे, आमच्या मधाची विक्री करायची, त्याला सुद्धा संधी आहे. त्यांनी आमच्या मंडळाकडे संपर्क करावा. त्याला आम्ही योग्य काय कमिशन म्हणतो आपण, ते कमिशन त्याला आपण देऊ. त्यामुळे अशा प्रकारे सर्व प्रकारे मंडळ हे अधिकाधिक रोजगार निर्मिती आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच. दिवाळीच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण हातकागदाच्या डायरीज किंवा कॅलेंडर्स बघतो, तर त्या पद्धतीने सुद्धा त्यांचं अप्रूप वाटतं सर. तर हे जे आहे या पद्धतीने अनेकविध उपक्रम सुद्धा राबवता येतात. आणखीन जाणून घ्यायचंय, बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे हर घर खादी या संकल्पनेविषयी आणि मार्गदर्शन करतायत माननीय रवींद्र साठे सर. सर, आपण अनेकविध मुद्द्यांविषयी बोलत आहोत जेणेकरून स्वयं उद्योजकता सुद्धा विकसित होईल, या बरोबरीने उत्पादकता सुद्धा विविध मार्गाने विकसित होईल आणि विविध मार्ग व्यक्तीला विकसित व्हायला सुद्धा मदत होईल. या सगळ्याच्या अनुषंगाने जेव्हा या सगळ्याविषयी बोलते तेव्हा महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने नुकताच 64वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. एका 50 नंतरच्या एका वेगळ्या टप्प्याकडे आपली किंवा 60 नंतरच्या वेगळ्या टप्प्याकडे वाटचाल मंडळाची सुरू आहे. या टप्प्यावरती कुठले उपक्रम आहेत, काय योजना आहेत आणि काय मानसिकता मंडळाची आहे? आम्ही खादीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा वर्धापन दिन साजरा केला वेगळ्या पद्धतीत. त्यामुळे खूप तर आमच्या सगळ्या मंडळींना बरं वाटलं. कारण कुठचाही वर्धापन दिन म्हटल्यावर आपल्या कामाचं सिंहावलोकन आणि पुढे दिशा कशी असावी असा सर्वजण नेहमी विचार करतो, तसाच आम्ही केला. आणि मग त्याच्यात आम्ही उद्योग भरारी पुरस्कार असा एक उपक्रम आम्ही सुरू केलाय. की मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की अनेक उद्योजकांना आपण कर्ज उपलब्ध करून देतो आणि जे यशस्वी उद्योजक आहेत अशा उद्योजकांना गेल्या वर्षीपासून आपण उद्योग भरारी पुरस्कार, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय 6 विभाग आहेत, त्या प्रत्येक विभागातला एक यशस्वी उद्योजक आणि वेगवेगळी क्षेत्र त्याची काढली आणि असा एक पुरस्कार आपण गेल्या वर्षीपासून सुरू केला.
की उद्योजकांनाच एक प्रोत्साहन मिळावं. त्यामुळे हा एक उपक्रम आम्ही सुरू केला. दुसरा उपक्रम आम्ही सुरू केला गेल्या वर्षी, तो मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार. हा हा म्हणजे जो मध हा विषय घेऊन आम्ही मधक्रांती करू इच्छितोय या सगळ्या महाराष्ट्रात. तर अनेक मधपाळ आहेत, ते मधपाळ चांगलं काम करतात, उत्तम मध काढतात. त्यामुळे मधमाशी या विषयाला, मध या विषयाला प्रोत्साहन मिळावं अशासाठी आम्ही मधुमित्र पुरस्कार आणि मधुसखी पुरस्कार असे पुरस्कार सुरू केले. 20 मे हा जागतिक मधमाशा दिन असतो. त्या निमित्ताने आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलं. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. पटकन पुढचा फोन घेते आणि या मुद्द्याकडे वळते. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी, प्रश्न विचारा. शिवानंदजी नमस्कार. हा नमस्कार. बोला. हा शिवानंद वसे बोलतो मी. हो. माझा प्रश्न असा आहे, आता खादीचे वस्तू म्हणजे कपडे वगैरे वापर कमी व्हायला लागलाय, पण त्यासाठी मला असं वाटतंय मॅडम, आता सरकारी जी ऑफिस आहेत आणि त्या ऑफिसर लोकांना सुद्धा कंपल्सरी आठवड्यात 1 दिवस वगैरे असं घालून खादी कपडे घालले पाहिजे. आणि त्या सरकारी ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा खादी कपड्याची विक्री कंपल्सरी व्हायला पाहिजे आणि विक्री करून घेणाऱ्यांच्यासाठी काय तो सेवा उपलब्ध करून द्यावी, म्हणजे जेणेकरून खादी वापर होईल असं मला वाटलं आहे. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं माझा प्रश्न बघा मॅडम. बर, धन्यवाद. बघाचपासून आपण चर्चा ऐकत असालच, पण आणखीन काही तुम्ही सांगितलं तो सरकारचा GR निघालेलाच आहे. आता आमच्या खादी मंडळाने दर सोमवारी खादी वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि केवळ सरकार कशाला, प्रत्येक नागरिकांनी खादी वापरायला पाहिजे. नक्कीच. ते आपण सुद्धा खादी वापरा. आणि पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात आमचं खादी विक्रीची दुकानं किंवा जिथे व्यवस्था कशी करता येईल याचा आमचा प्रयत्न या निमित्ताने सुरू आहे. आपल्याला पुढच्या काळात ते दिसेलच. वा. आपण म्हणत होतो ते म्हणजे पुरस्काराविषयी आणि 64व्या वर्धापन दिनाच्या दृष्टिकोनातून भावी योजनांविषयी. त्यामुळे हे पुरस्कार आम्ही सुरू केलेले आहेत. नंतर एक उपक्रम आता आम्ही मागाशी म्हटलं की एक खादी यात्रा काढणं. आता निवडणुकांचं वातावरण सुरू होईल, तो भाग वेगळा, पण प्रत्येक जिल्ह्यात आमची एक खादी यात्रा पोहोचावी. बरं. त्यामुळे खादीच्या सगळ्या वस्तू, खादी विषय, खादीविषयी काही वैचारिक कार्यक्रम करता येईल का, भाषणाचा कार्यक्रम करता येईल का, असं महाराष्ट्रातल्या 6 विभागात अशी खादी यात्रा काढावी. आणि प्रत्येक जिल्ह्यात त्याचा एक टप्पा आपण ठरवतोय. त्या खादी यात्रा काढणं असा एक मोठा उपक्रम आमच्या डोक्यापुढे आहे, डोळ्यांपुढे आहे. नंतर खादी मित्र योजना अशी एक योजना आम्ही घोषित केलेली आहे की ज्याला खादीचा प्रचार करायचा आहे, ज्याला खादीचा प्रसार करायचा आहे. मधमाशी आहे, सगळेच विषय. त्या खादी एक ब्रँड होणं, जसं प्रधानमंत्र्यांनी ब्रँड केलेलं आहे तसं खादीचा एक ब्रँड, खादीचा विचार लोकांपर्यंत पोहोचणं, याच्यासाठी ज्याला खादी मंडळाचं काम करण्याची इच्छा आहे, स्वयंसेवी पद्धतीत, त्यातलं काही आर्थिक उत्पन्न नाही, एक खादीविषयी मला एक ममत्व आहे, आत्मीयता व्यक्त व्हावी यासाठी. बरोबर. तर असं एक खादी मित्र योजना आम्ही पुढच्या काळात सुरू करतो. ज्याला कोणाला काम करायचंय त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क करावा. नंतर UNDPने म्हणजे मधमाशी दिन आता जो 20 मे 24 साली झाला, त्याच्यात घोषणा केली की युवकांपर्यंत मधमाशी पालन हा व्यवसाय कसा अधिकाधिक पोचेल, त्यांच्यात अधिकाधिक लोकप्रिय कसा करता येईल, असं UNDPने लक्ष ठरवलेलं आहे. तर ते लक्षात घेऊन आम्ही युवकांपर्यंत हा व्यवसाय किंवा हा विषय कसा नेता येईल याची आम्ही तयारी सुरू केलेली आहे. काही महाविद्यालयांशी आम्ही सामंजस्य करार केले आहेत या संदर्भात. नंतर UNDPच्या माध्यमातून तो आम्ही प्रस्ताव UNDPला दिलेला आहे की सागरी किनाऱ्यावर जे आपले जिल्हे आहेत, कोकण ज्याला आपण म्हणतो, पालघर आहे, ठाणे आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्या जिल्ह्यातले जे तरुण आहेत, या तरुणांसाठी मधमाशी पालन कसं करता येईल, अधिक चांगलं कसं तिथे योग्य पद्धतीत कसं करता येईल, त्याचा प्रचार कसा करता येईल, हे UNDP बरोबर आम्ही प्रयत्न करतोय. तर तोही प्रकल्प पुढच्या काळात आपण करणार आहोत. नंतर आणखीन एक महाविद्यालयीन युवकांसाठी स्पर्धा घेणं. आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. आता सुदैवाने महाराष्ट्रात 2 ऑक्टोबरला निवडणुका नाहीयेत, त्यामुळे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यामुळे त्याचं निमित्त साधून आम्ही काही कार्यक्रम, मोठमोठी प्रदर्शनं खादीबद्दलची आम्ही यावेळेला सर्व जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरूपात करता येतील का, आम्ही विचार करणार आहोत. आणि या निमित्ताने महाविद्यालयीन तरुणांसाठी एखादी निबंध स्पर्धा आम्हाला घेता येईल का, याचा आम्ही विचार करतो. त्यामुळे ती ऑनलाईन असेल, म्हणजे असं येऊन वक्तृत्व करणं असं ते नसेल, निबंध स्पर्धा असेल. त्यामुळे युवक
काही ना काही निमित्ताने या सगळ्या विचारांशी कसा जोडला जाईल नक्कीच. असा आम्ही प्रयत्न करतोय. नंतर विस पागे ज्यांनी सगळ्या संस्थेला आकार उकार दिला, हो, असं 20 पाग्यांवर स्मृती व्याख्यान करणं असंही आमच्या डोळ्यांपुढे आहे. आणि मग बाकी जनजागृती शिबिर आहेतच, ही PMEGP CMEGP योजना आहेत, मधमाशी विषयक आहे, अशी जनजागृती करणं, अशी एक प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे मेळावे शिबिरे काही स्थानिक संस्थांच्या मदतीने आपण करू दे. पण अशाही प्रकारचे उपक्रम पुढच्या काळात आमच्या डोक्यात आहेत. नक्कीच. हे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही ह्या गोष्टी काही विचाराधीन आहेत, कशा होतील सगळ्या हा ठरवण्याचा विषय आहे. या सगळ्याविषयी बोलत असताना सुद्धा या सगळ्या घडामोडींविषयी माहिती देणारा एक वेगळा आगळा तुमचा अंक आहे, ग्रामोद्योग अंक. तो नेमका काय आहे? हा एक ग्रामोद्योग अंक अनेक वर्षांपासून सुरू होता. मध्ये कोरोनाच्या काळात त्याला खंड पडला होता. म्हणजे ग्रामोद्योग म्हणजे शेवटी या खादी विषयाचा प्रचारच आहे. त्यामुळे तो ग्रामोद्योग अंक आम्ही पुन्हा एकदा सुरू केला कोरोनानंतर. आणि मग दर 3 महिन्याने अंक असतो हा. आणि त्याच्यात एक एक ज्याला इंग्रजीत थीम म्हणतो की एक विषय त्याच्यात प्रमुख आपण निवडतो. जसं आत्ता आम्ही काढला तो उद्योग भरारी विशेषांक. उद्योग विशेषांक म्हणजे जे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक, त्यांच्या मुलाखती त्या सगळ्या अंकात आम्ही दिलेल्या आहेत की बाकीच्या तरुणांना, बाकीच्या युवकांना, बाकीच्या अन्य लोकांना प्रेरणा मिळेल की उद्योगात ताकद आहे. उद्योग आपण सुरू केला तर आपण आणखीन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो आणि 4 जणांचे संसार आपण उभे करू शकतो. त्यामुळे ही प्रेरणा त्यांना मिळावी. त्याच्या अगोदरचा अंक काढला तो मध विशेषांक होता. मध या विषयाची माहिती देणारा अंक होता. तेव्हा एक एक विषय निवडून त्याप्रमाणे दर 3 महिन्याला आम्ही हा ग्रामोद्योगचा अंक करतो आणि सर्व सरकारी कार्यालय, सर्व ग्रंथालय अशा सगळ्यांना आम्ही पाठवत असतो. नक्कीच. सर, या सगळ्या विषयी म्हणजे आपण मागासपासून अनेकविध मुद्द्यांविषयी बोललो. खादी हा आपला मुख्य मुद्दा आहे. बरोबरीने आपण मधाविषयी, उद्योजकतेविषयी, हातकागद संस्था या सगळ्याविषयी बोलले. मधाचे विविध प्रकार हे सुद्धा उपयुक्तता हे सगळं सांगत असताना कारवी मध, वेळ कमी आहे माझ्याकडे आता, पण कारवी मध हा एक थोडासा आताच्या काळामध्ये नवीन नवीन ऐकू येणारी एक वेगळी संकल्पना आहे. त्याविषयी पटकन सांगूया. असा कारवी मध हा महाराष्ट्रातच फक्त होतो. अच्छा. आणि महाराष्ट्रात सुद्धा केवळ 10 जिल्ह्यांमध्ये होतो. महत्वाचं आहे. आता घाट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो किंवा कोल्हापूर, सिंधुदुर्ग काही प्रमाणात, किंवा काही आदिवासी जिल्हे जे आहेत, पालघर आहे, रायगड आहे, नगर मधला काही भाग आहे, अशा महाराष्ट्रातल्या निवडक 10 जिल्ह्यांमध्ये 24 तालुक्यात होतो. कारवी दर 8 वर्षांनी फुलते. अच्छा, हे महत्वाचं आहे. आणि आता 2024 हा त्याचा हंगाम आहे, हे वर्ष आहे. त्यामुळे आमच्या मंडळाने ठरवलं की हा कारवीचा मध यावेळेला काढायचा. मंडळाने आतापर्यंत काढला नाहीये. आणि त्या मधाची विशेषता अशी आहे की विशेषतः तुमच्या स्नायूंना, हाडांना बळकटी आणणं. अच्छा. आणि 8 वर्षांनी ती कारवी फुलते. त्यामुळे यावेळेला आम्ही तो उपक्रम हातात घेतलाय. त्याची शुद्धाशुद्धता आपण तपासू, CSIRच्या माध्यमातून त्याची शुद्धाशुद्धता तपासू, केंद्रीय प्रयोगशाळा आहे जी. आणि मग हा कारवी मध सुद्धा पुढच्या काळात मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मस्त. आणि त्यानंतर पुढच्या 8 वर्षांनी तो येणार आहे. बरोबर. जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना आणि उद्योजकांना, नव्या पिढीला आपल्याला काय सांगावं असं वाटतं? एक तर जे प्रधानमंत्र्यांनी म्हटलं की खादी अस्त्र आहे, खादी शस्त्र आहे, खादी विचार आहे, हा विचार प्रत्यक्ष आपल्या व्यवहारात आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी स्वतः आपण खादी परिधान करणं, खादीच्या रुमालापासून कोणतीही वस्तू खादीची आपल्या घरात वापरायला सुरुवात करणं, हा एक उपक्रम या खादीला प्रोत्साहन देणारा ठरावा. आणि दुसरं, खादी मंडळाच्या माध्यमातून जे उद्योगासाठी आम्ही चालना देणारे जे उपक्रम आहेत, या उपक्रमात आपण सहभागी व्हा, याचा प्रचार करा आणि खादी मित्र योजनेत सहभागी व्हा. तेव्हा या राज्यात खऱ्या अर्थाने हर घर खादी, घर घर खादी असं मंडळाचं जे ब्रीदवाक्य आहे, हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष व्यवहारात येईल. नक्कीच. मंडळी, वैश्विक काळापासून खादीचं महत्व आहे असं आपण वारंवार म्हणतो आहे. देशाचे सजग नागरिक या नात्याने खादीला प्रोत्साहन देणं आणि घर घर खादी ही संकल्पना सजग नागरिक या नात्यानं अंमलात आणणं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर, तुम्ही आलात, ही अतिशय विस्तृत माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.